आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित तुझं संग प्रीत लगाई है भाग 2. तुषा त्याच्या डोळ्याला पाहून ती आणखी घाबरते आणि 2-4 पावले मागे जाते. अनु तोच तिच्या खांद्यावर एक हात आला तशी डोळ्यावर हात ठेवून रडतच असलेली अनन्या भाण्यावर आली. विशाल मागे पाहती तशीच रडत विशालला तिने मिठी मारली. अनु अनु बाळा काय झालं? तसं विशालनं आता घाबरून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलतो. वृषालीही तिथे आली होती. तिलाही अचानक अनुला काय झालं ते न समजल्याने तीही गोंधळली तर होतीच व काळजीतही होती. विशाल तो तो तू ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण हुंदके देऊन रडत असल्याने तिला नीट बोलताही येत नव्हतं. हो सोन्या, इथेच आहे मी. घाबरू नको. आणि काय झालं नीट सांग बघू. आता विशाल तिला आपल्या मिठीतून बाजूला घेत तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवून तिला त्याच मायेनं विचारतो. पण तिला मात्र अजून हंके येत असतात. वृष, चाचांना सांग कार काढायला. तोपर्यंत आम्ही येतो. कदाचित तिला वृष समोर बोलायला अनकम्फर्टेबल वाटत असेल असा विचार करून विशाल वृषालीला पुढे जायला सांगतो. तिला तसं सॉरी बोलून खुणावतोही. हो अनु आहे मी पुढं. चाचांना कार काढायला सांगते. ती अजूनही रडत असलेल्या पण थोडीशी आता सावरलेल्या अनुला मायेनं केसांवरून हात फिरवत बोलते. अनु ही मानेनं हो म्हणते, पण तिचे डोळे तिने एका हाताने बंद केलेले होते आणि ती खाली झुकून उभी होती. ये तिच्याशी बोलून म्हणून खुणावून ऋषी हॉटेलकडे चालायला लागते. तिथूनच पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या चाचांकडे तिला पुढे जायचे होते. आर यू ओके अनु? ती जाताच तो एक 10 मिनिटांनी परत तिला बोलतं करायचा प्रयत्न करतो. ती आता बऱ्यापैकी शांत झाली होती, पण तरीही तिने काही न बोलता मानेनच हो म्हणते. बरं, मग आता सांगतेस का नक्की काय झालं होतं? तू काय एवढी घाबरली होतीस? त्याने तिला प्रश्न करताच तिला परत ते डोळ्याने तो मुलगा आठवला. तशी ती थरथरायला लागली. ती मिठीत असल्याने मिशेलला ते जाणवलं होतं. ओके ओके रिलॅक्स. आपण घरी जाऊयात. तो तिचं असं थरथरणं जाणवल्याने तिला तसंच पकडून तो गाडीजवळ आणतो. वृषही आतापर्यंत पोचली होती आणि चाचांनी कार बाहेर काढली होती. त्यामुळे त्याने वृषच्या मदतीने तिला मागे बसवले. काही बोलली का रे ती? पुढच्या सीटवर जाणाऱ्या विशालला वृषने हळूच विचारले. तसे त्याने नकारात मान हलवली आणि आता शांतच राहा असं खुणावून तिलाही मागच्या सीटवर बसायला लावले व स्वतःही पुढे बसून चाचांना कार अनुच्या फ्लॅटवर घ्यायला लावले. चाचानेही मग होकारात मान हलवत गाडी रस्त्यावर पळवली. चाचा हे तिचे ड्रायव्हर कम बॉडीगार्ड होते. गेल्या 4 वर्षापासून ते तिच्याबरोबर होते. अगदी प्रत्येक सेकंदाचा ते हिशोब तिचे वडील जे लंडनचे एक प्रसिद्ध बिझनेसमॅन होते, राकेश मोरे पाटील. आधी ते इंडियातच होते, पण गेल्या 10 वर्षापासून आपला सर्व भारताचा बिझनेस तिच्या मॉमला हँडओव्हर करून ते लंडनला स्थायिक झाले होते. बरंच शून्यातून त्यांनी कॅमेरा विकण्याचा बिझनेस केला होता लंडनला, ज्यात आता इतकी प्रगती केली होती की त्यांनी ॲरा नावाची कंपनी कॅमेऱ्याची उभी केली होती, ज्यात ते स्वतः कामगारांतर्फे कॅमेरा बनवत होते, ज्यात लंडनमध्ये हीच कंपनी टॉप 1 सुरू होती. आणि आता गेल्या 4 वर्षापासून अनन्याही आपल्या डॅडच्या या बिझनेसमध्ये फिरली होती. रस्त्यावरून ते थोडे पुढेच गेले होते की अचानक बाहेर अनुचं लक्ष गेलं आणि तिने परत त्याच व्यक्तीला पाहिलं. ती व्यक्ती आता रस्त्याच्या कडेला बसून काहीतरी करत होती. त्या 10 सेकंदात ही दोघांची नजरानजर झाली आणि त्याने तिला आपली पांढरी उत्तिशी दाखवली. चाचा, गाडी थांबवा. ती इतक्या जोरात ओरडली की चाचांनी जोरात ब्रेक लावला. नशीब हे होतं की आपल्यासारखं लंडनमध्ये ट्रॅफिक नव्हतं. पण तरीही कार जरा पुढेच थांबली होती आणि ती दरवाजा ओपन करायला लागली. पण ती इतकी बिथरली होती की तिला दरवाजाही साधा ओपन करता येत नव्हता. त्यामुळे ती रागाने विंडोवर हात मारला. इकडे ना वृषला काही तिचं वागणं कळत होतं, ना चाचा व विशालला. ते तिला कन्फ्यूज नजरेने पाहत होतं. अनु, अनु अगं काय करतेयस? आणि इथे अचानक अशी कार का थांबवायला लावलीस? पण ती काहीच बोलत नसल्याने आता विशाल खाली उतरला व त्याने बाहेरून दरवाजा उघडत तिला विचारले. पण तोपर्यंत तिने काही न बोलता त्यालाच बाजूला सारले आणि तिथून पळत जिथे त्या मुलाला पाहिलं होतं तिकडे पळाली. हा कुठे गेला? आत्ता तर इथेच होता, म्हणत ती शोधायला लागली. तोच तिला एक पाठमोरा तसाच माणूस जाताना दिसला आणि ती पळत त्याच्या मागे गेली. चाचा, कार एका साईडला घ्या आणि वृष व चाचा तुम्ही आतच बसा. मी बघतो ती कुठं गेली ते. विशालने चाचा व वृषला सांगितलं व तोही मागं तिच्या पळतच गेला. तुषा, इकडे तोपर्यंत ती त्या पाठमोऱ्या चालणाऱ्या माणसाजवळ पोहोचली होती आणि तिने पाठीमागूनच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हाक मारली.
तो माणूसही थांबला व तिच्याकडे बघायला लागला. तुषार? तिचे शब्द मागून आलेला विशाल ऐकतो आणि तोही आनंदाने तिच्या व त्या माणसाजवळ जातो. पण तिथे दुसरंच कोणाला तरी बघतो. तो माणूसही काही न बोलता निघून जातो. अनु, तो तुषार नाहीये आपला. ती भान हरपून त्या माणसाला बघत होती. तसं विशालने त्याला मागे वळवलं. अरे नाही विशाल, मी खरंच आपल्या तुषारला पाहिलं रे इथे. आता तो मगाशी जिथे बसला होता माणूस, ती जागा दाखवत त्याला बोलते. कसं शक्य आहे अनु? तो तिला भानावर येत म्हणतो. का? का शक्य नाही? अरे विश्वास ठेव, मी खरंच त्याला पाहिलं आहे. ती त्याला ओरडून सांगते. अनु भानावर ये. आपला तुषार आता इथेच काय, या जगातही नाही. तो आपल्याला सोडून गेलाय ग कायमचा. गेलाय ग कायमचा. तसा विशाल ती भानावर नाही हे पाहून तिचे दोन्ही गाल धरत रडतच बोलतो. क्रमशः. काय झालं आहे तुषारला? कुठे गेला आहे तुषार? विशाल जसं म्हणतो तसं तो खरंच जर आयुष्यातून गेला आहे त्यांच्या, तर तो तर तो तिला परत कसं काय दिसला? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.